नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोध दिशा न्यूज. स्थानिक नागरिकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. ऐरोलीतील प्रभाग क्रमांक पूर्वीचा 21 व सद्यस्थितीतला प्रभाग क्रमांक 5 चे माजी उभाटा सेनेचे युवा नगरसेवक व महाराष्ट्र राज्याचे युवा सेना सचिव करण एम के मडवी यांच्या अथक प्रयत्नातून सत्यम हार्मोनी व यशोदीप हाइट्स सोसायटीच्या मधील पुलाचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी, उभाटा सेनेच्या नेमबी उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका विनय एम के मडवी, महिला युवती जिल्हा संघटक पूनम मोरे आगवणे, सेनेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे विविध पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशोदीप हाईटची रहिवाशी आहे आणि हा जो रोड होता तो खूप अरुंद होता, त्यामुळे आम्हाला इथून 2 गाड्या क्रॉस होत असताना खूप असं म्हणजे ट्रॅफिक जाम वगैरे असे प्रॉब्लेम्स येत होते. आणि हा नाल्यामुळे वगैरे ते येताना आमची सोसायटी एक 250 फ्लॅटची सोसायटी आहे, एक छानशी सोसायटी आहे, पण हा रोड व्यवस्थित नसल्यामुळं तिकडे येताना थोडंसं लोकांना प्रॉब्लेम होत होता. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणते आमचे युवा नेतृत्व करणदादा यांना की त्यांनी हे मोठा रोड बनवण्याचं जे त्यांनी काम हाती घेतलं आणि ते थोडंसं वेळ झाला मध्ये पावसामुळं, पण ते खूप छान पद्धतीनं त्यांनी एक रुंद असा रोड आम्हाला दिला, त्याबद्दल धन्यवाद. देवराजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते. आणि आज 6 डिसेंबर आपले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र मी अभिवादन करते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही मी त्यांनाही विनम्र अभिवादन करते. आणि आज सांगायला खूप आनंद होतोय, कारण यशोदीप सोसायटी आणि सत्यम हार्मोनी त्यामध्ये जे कलवड ब्रिज आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. धन्यवाद आपणास मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार. दादांनी खूप महत्त्वाचं खूप मोलाचं काम केलं आहे, कारण का हा रस्ता खूप लहान होता, आम्हाला येता जाताना खूप त्रास होत होता. पण आता हा मोठा झाला आणि त्यामुळे आता ट्रॅफिकची समस्या होणार आणि शाळेतले मुलंही व्यवस्थित येणार जाणार व्यवस्थित छानपैकी. आता साहेबांनी पण खूप मोठं काम केलं आहे, त्यामुळे पूर्ण आमच्या सोसायटीतर्फे आणि पूर्ण गोठवलीतर्फे साहेबांचं खूप खूप मनापासून आभार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन मानून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कलवड ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. मी सर्वप्रथम ऐरोलीतील सर्व नागरिकांचं, गोठवलीतील सर्व नागरिकांचं सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि कारण हा ब्रिज ओपनिंगला टाईम लागला, कारण की पावसामुळे हा ब्रिज ओपनिंगचा टाईम लागला की एप्रिल महिन्यापासून पाऊस चालू झालं होतं. आम्हाला ॲक्च्युली हा ब्रिजचं उद्घाटन मे महिन्यामध्ये करायचं होतं, पण पावसामुळे आम्हाला टाईम लागलं. आणि जे अरुंद ब्रिज होतं त्या ब्रिजला आम्ही मोठं केलेलं आहे, कारण की इकडच्या नागरिकांच्या समस्या होत्या, कारण की तो जो पहिल्याचा ब्रिज होता तिकडनं 2 गाडी पास जर झाले तर त्याच्यामध्ये ट्रॅफिक व्हायचं. तर इकडच्या नागरिकांनी MK मडवी साहेबांकडे, माझ्याकडे, मीनाताईंकडे, आमच्याकडे पत्र दिले होते की या ब्रिजचं काम करा आणि ते मोठं करा. तर त्यांनी जी आम्हाला 2015 साली आम्हाला जी संधी दिली होती त्या संधीचं एक सोनं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा काम केलेलं आहे. त्यांचं मी सर्वात प्रथम आभार मानतो. आणि असंच काम आम्ही मडवी कुटुंब आम्ही तुमच्यासाठी करत राहणार. आशीर्वाद आमच्यावर प्रेम ठेवा. आणि या ब्रिजसाठी ज्यांनी आणखी मेहनत केली ते आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, एक्झिक्युटिव्ह साहेब, CE साहेब आणि सर्व महानगरपालिकेचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांचा मी आभार मानतो.